नमस्कार इतिहास मित्रांनो, आपला भारत देश 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना या अमृत महोत्सवा दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना त्यांच्या काळात जणू स्वातंत्र्य देवतेनेच दिलेल्या भरघोस आशीर्वादाची म्हणजेच शिवरायांना तब्बल 3दा लाभलेल्या गुप्तधनाची विलक्षण, अद्भुत आणि रंजक अशी हकीकत आज या व्हिडिओतून सादर करीत आहे। शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांना गुप्तधन प्राप्त झाल्याची हकीकत आणि ती सर्व घटना आपण पूर्वी आपल्या या चॅनलवर एका व्हिडिओतून पाहिलेलीच आहे। गुप्तधन प्राप्त व्हायचा हा त्यांच्या आजोबांचाच वारसा शिवरायांच्या मध्ये उतरला होता की काय असा प्रश्न नक्कीच पडतो, कारण शिवरायांना एकदा नव्हे तर 3दा गुप्तधन लाभलेले होते। शिवकालीन कागदपत्रातील शकावल्या, बखरी आणि घराण्यांच्या इतिहासातून समोर येणाऱ्या या 3 हकीकती अत्यंत रंजक, विलक्षण आणि अद्भुत अशाच आहेत। 1645 मध्ये शिवरायांनी राजगड हा बेवसाऊ किल्ला गुपचूप ताब्यात घेतला। या मागोमाग भेद करून, सैन्य पाठवून आणि युक्तीने तोरणा हा प्रचंड विस्ताराचा किल्ला देखील शिवरायांनी आपल्या कब्जात घेतला। शिवरायांच्या आज्ञेवरून तिमाजी प्रभूंनी हा तोरणा किल्ला कसा काबीज केला त्याची हकीकत सविस्तर सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या या चॅनलवर आहेच। तर 1646 मध्ये तोरणा किल्ला शिवरायांनी काबीज केला आणि या तोरण्यावरच शिवरायांना पहिल्यांदा गुप्तधन प्राप्त झाले। तोरणा काबीज केल्यानंतर त्याची डागडुजी करताना लाभलेल्या या धनाची माहिती 2 ठिकाणी नमूद झालेली आहे। तोरणा किल्ल्याच्या बिनी दरवाजाच्या मागे कोठी दरवाजा आहे आणि कोठी दरवाजाच्या मागच्या तटाला लागून असलेल्या एका ठिकाणी शिवरायांना हे गुप्तधन मिळाले। याच जागी शिवरायांनी तोरणजाई देवीची स्थापना केल्याची प्रचलित माहिती आहेच। तोरणा किल्ल्यावर कोठी दरवाजाच्या आत गेल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला तटा शेजारीच ही तोरणजाई देवीची घुमटी आहे। शिवरायांच्या स्वराज्य कार्याच्या स्थापनेच्या अगदी शुभारंभाला किंवा सुरुवातीलाच शिवरायांना हे धन प्राप्त झाले होते। हा होता शिवरायांना झालेला गुप्तधनाचा पहिला लाभ। माथेरानजवळचा प्रबळगड हा 1656 सालीच उत्तर कोकणाच्या मोहिमेवेळी शिवरायांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलेला होता। 1665च्या पुरंदरच्या तहानुसार इतर किल्ल्यांच्या बरोबरच हा प्रबळगड देखील शिवरायांनी तहानुसार मोगलांना दिला। यावर औरंगजेबाने केशरसिंग हाडा नावाचा राजपूत सरदार, किल्लेदार आणि मुख्य अधिकारी म्हणून नेमला होता। आग्र्यामधून औरंगजेबाच्या कडक कैदेतून निसटून आल्यानंतर शिवरायांनी 3-4 वर्षे जय्यत तयारी करून मोगलांना तहात दिलेले किल्ले पुन्हा जिंकून घ्यायची फार प्रचंड मोठी अशी झंझावाती मोहीम चालू केली। स्वराज्याचे प्राण असलेले पण मोगलांना दिलेले किल्ले जिंकून पुन्हा स्वराज्यात घ्यायच्या या मोहिमेमध्ये 1670 साली प्रबळगडाचा नंबर आला। शिवरायांनी स्वतः बरोबर सैन्य घेऊन प्रबळगडावरती स्वारी केली। मोर्चे लावून हल्ला करून मराठ्यांनी हा किल्ला जिंकला। गडाचा किल्लेदार केशरसिंग हाडा हा मराठ्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाला। हा गड जिंकल्यानंतर शिवराय स्वतः पालखीमध्ये बसून गडाची पाहणी करायला निघाले। शिवरायांच्या शेल्याचे टोक पालखी बाहेर लोंबकळत होते। एका मार्गाने जात असताना एके ठिकाणी शिवरायांच्या शेल्याचे हे टोक बोरीच्या झाडाच्या काटेरी फांदीत अडकले। महाराजांनी तत्काळ पालखी थांबवली। त्या झाडाकडे नजर टाकून शिवराय म्हणाले, हे बोरीचे काटे आम्हाला आक्षेप करीतात, अडवितात, काय कारण असेल? या काठीने आम्हाला इथे उभा राहा म्हटले, तेव्हा खाली द्रव्य आहे या झाडाखाली खणावे। शिवप्रभूंची आज्ञा अर्थातच तत्काळ पूर्ण केली गेली। या बोरीच्या झाडाखाली एक चौथरा होता। चौथरा म्हणजे बांधीव चौकोनी कट्टा। तो खणून काढताच त्याखाली लपवलेले गुप्तधन उघडकीस आले। तब्बल 22 घागरी आणि 4 कड्या भरून हे धन होते। यामध्ये अकबरी मोहरा, होन आणि सोन्याच्या कांबी असे अत्यंत मौल्यवान जिन्नस भरलेले होते। 4-5 लाखाचा हा मौल्यवान ऐवज आता स्वराज्याच्या खजिन्यात दाखल झाला। हा होता शिवरायांना प्राप्त झालेल्या गुप्तधनाचा दुसरा प्रसंग। आपल्या कोयना धरणामागे दाट जंगलात लपलेला वासोटा उर्फ व्याघ्रगड हा एक दुर्गम किल्ला आहे।
अनेक शिवभक्त ट्रेकर्सचा हा एक आवडता किल्ला आहे। हा किल्ला मराठ्यांनी केव्हा घेतला होता माहिती आहे का? मार्च 1660 पासूनच शिवराय पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलेले होते। याच वेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान तब्बल 70,000ची जंगी मोगली फौज घेऊन पुण्यामध्ये मुक्काम ठोकून होता। शिवराय आणि स्वराज्य दोन्हीही अशा घोर संकटात अडकलेले असतानाच जिगरबाज मराठ्यांनी या दुर्गम किल्ल्यावरती हल्ला करून तो स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला होता। 6 जून 1660 ला मराठ्यांनी हा पराक्रम केला तेव्हा शिवराय अजून पन्हाळ्याच्या वेढ्यातच अडकलेले होते। तर याच वासोटा किल्ल्यावर अश्विन शुद्ध तृतीया शके 1601 शनिवारी 4 घागरी भरून धन सापडले। तब्बल 26,000 रुपयांचा हा मौल्यवान ठेवा स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाला। शिवकाळात सोने अंदाजे 20 रुपये तोळा असावे। या सोन्याच्या हिशोबाने हे गुप्तधन होते जवळपास 1300 तोळ्यांचे। याची आजच्या घडीची किंमत 6.5 कोटी रुपये होईल। हे धन सापडले त्या दिवशी इंग्रजी तारीख होती 27 सप्टेंबर 1679। ही होती शिवरायांना गुप्तधन प्राप्त झाल्याची तिसरी घटना। तोरण्यावर सापडलेल्या गुप्तधनातून स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे म्हणजे दुर्गराज राजगडाचे बांधकाम सुरू झाले होते। प्रबळगडावर सापडलेले अमाप धन शिवरायांच्या त्यावेळी मोगलांच्या विरुद्ध चालू असलेल्या जबरदस्त महत्वाकांक्षी अशा झंझावाती मोहिमेला उपयोगी ठरले होते। वासोट्यावर मिळालेले गुप्तधन स्वराज्याच्या खजिन्यात दाखल झाले त्यावेळी शिवरायांचे स्वराज्य उत्कर्षाच्या सर्वोच्च शिखरावरती विराजमान होते। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मोठ्या मुलकासह 350 गड किल्ल्यांचे यावेळी शिवप्रभू अधिपती झाले होते। स्वराज्याचा यावेळचा खजिना आणि स्वराज्याचे उत्पन्न करोडो होनांच्या घरात होते। पण म्हणून वासोट्यावर मिळालेल्या गुप्तधनाचे मोल बिलकुल कमी होत नाही, कारण खुद्द शिवछत्रपतींना झालेला हा तिसरा आणि शेवटचा धनलाभ होता। आपल्या इतिहासामध्ये ज्यांना तब्बल 3 वेळा गुप्तधन प्राप्त झाले असे छत्रपती शिवराय हे एकमेवच आहेत। त्यांच्या आजोबांना म्हणजे मालोजी राजांना गुप्तधन मिळाल्यामुळे भोसले घराण्याचा फार मोठा उत्कर्ष झाला होता। पण पुन्हा 3 वेळा शिवरायांनाच गुप्तधन मिळावे याला काय म्हणावे? प्रबळगडावरच्या गुप्तधन प्राप्तीच्या प्रसंगात बखरकार लिहितो, महाराज दैवी पुरुष, शिवरायांना 3दा गुप्तधन मिळण्यामागे काही दैवी योजना असेल का? आपापल्या परीने तुम्हीच विचार करा आणि ठरवा। केवळ काटेरी झुडपाने थांबवल्यामुळे शिवरायांनी त्याच झुडपाखाली खणण्याची आज्ञा केली, यामागे शिवरायांची तीक्ष्ण नजर आणि त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता असेल असे तुम्हाला वाटले का? झुडपाखाली लपवलेला चौथरा पाहून हा इथे कसा काय असा प्रश्न पडून इथे नक्कीच काहीतरी पाणी मूर्ती आहे हे शिवप्रभूंच्या लगेच लक्षात आले असेल का? चांगल्या कामाला ईश्वर सहाय्य करतो असे एक वचन तुम्ही ऐकलेलेच असेल। हाच दैवी वर शिवरायांना पण लाभला होता का? स्वराज्याचे सार, स्वराज्याचे प्राण, स्वराज्याची लक्ष्मी, स्वराज्याचा खजिना म्हणजे शिवरायांच्या स्वराज्यातील त्यांचे दुर्ग, 3ही वेळा या गड किल्ल्यांच्या वरच शिवरायांना गुप्तधन कसे काय मिळाले? या गडावरील देवतांनीच शिवरायांच्या वरती प्रसन्न होऊन गुप्तधनाच्या रूपाने त्यांच्या पदरात आपला हा भरघोस आशीर्वाद टाकला होता का? स्वातंत्र्य देवतेने ह्या आशीर्वादासाठी फक्त शिवरायांचीच निवड केली होती असे म्हणता येईल का? दैवी योजना, दृष्टांत, भाग्य, ईश्वरी सहाय्य यावर कुणाचा विश्वास असो अथवा नसो, पण स्वराज्य निर्माण करून आपला मुलूक स्वतंत्र करून रयत सुख समाधानी करण्याच्या शिवप्रभूंच्या अत्यंत महान आणि युगप्रवर्तक अशा ध्येयामुळे शिवरायांचाच अशा प्रकारच्या गुप्तधनावर नैतिकदृष्ट्या सर्वात जास्त अधिकार होता हे मात्र सर्वांनाच मान्य होईल हे नक्की आहे। अशा ह्या गुप्तधन लाभासाठी फक्त आणि फक्त शिवरायच सर्व दृष्टींनी योग्य होते हे देखील तितकेच खरे आहे। तर मित्रांनो, आपण सध्या साजरा करत असलेल्या आपल्या भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवरायांच्या काळात शिवरायांना स्वातंत्र्य देवतेने जणू आशीर्वाद म्हणूनच दिलेल्या या गुप्तधनाच्या हकीकती तुम्हाला आवडल्या असतील, नवीन वाटल्या असतील
तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंटही करा. त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती सातत्याने नवीन, वेगळी, महत्त्वाची आणि रंजक माहिती दिली जात असते. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.